शेतीमध्ये इतर शेतकऱ्यापेक्षा वेगळं जर का आपण काही केलं किंवा वेगळं जर पीक घेतलं तर आपल्याला निश्चित 4 पैसे उरतात. हा अनुभव मी आज ज्या ठिकाणी आलेलो आहे त्या शेतकऱ्याला भेट दिल्यानंतर मला आलेला आहे. मी सध्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ या गावामध्ये आहे. हे जे गाव आहे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. या शेतकऱ्याने 10 गुंठ्याच्या पॉली हाऊसमध्ये पानमळ्याची शेती केलेली आहे. कलकत्ता पान या पॉली हाऊसमध्ये ते पिकवतात. आणि हे जे पॉली हाऊस आहे हे पॉली हाऊस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत त्यांनी अनुदानावर घेतलेला आहे. आणि या 10 गुंठ्याच्या पॉली हाऊससाठी त्यांना 7,05,000 रुपयाचं अनुदान पण भेटलेलं आहे. तर ही पानमळ्याची शेती, कलकत्ता पानमळ्याची शेती हे शेतकरी कसे करतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हे 10 गुंठ्याचं पॉली हाऊस आहे आणि या पॉली हाऊसला हे त्यांनी डबल डोअर सिस्टीम केलेली आहे. ही पहिलं डोअर आहे, हे पहिलं डोअर आहे. हे आपण आता गेल्यानंतर पुन्हा पुन्हा ते बंद केलं जातं कारण त्याच्यामध्ये कीटकाचा शिरकाव मध्ये होऊ नये. आणि ही मध्ये एक थोडी स्टोरेज रूम आहे. त्यानंतर हे दुसरं डोअर आहे, दुसरा दरवाजा आहे. म्हणजे कीटकापासून संरक्षण होण्यासाठी अशी डबल डोअर सिस्टीम त्यांनी पॉली हाऊसला केलेली आहे. आणि मध्ये आल्यानंतर आपण पाहताय त्यांची पानमळ्याची शेती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कलकत्ता पानाची जी बाग आहे पॉली हाऊसमध्ये केलेली, दुसरीच बाग आहे तुमची. पहिली जी बाग पाहिली होती ती MGM कृषी विज्ञान केंद्र गांधेली, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या परिक्षेत्रावरती होती. आणि हा दुसराच भाग आहे की कलकत्ता पानाची शेती तुम्ही करताय. तर मला सांगा, ही कलकत्ता पानाची शेती इतर शेतकऱ्याकडे दिसत नाही, तुम्ही मात्र केलेली आहे, ही परवडते का? परवडतं. दुसऱ्या मालापेक्षा चांगल्या पटीने उत्पन्न आहे सर. आता हे तुमचं 10 गुंठ्याचं पॉली हाऊस आहे. पोखरामधून तुम्ही त्याला अनुदान घेतलेलं आहे. हो, 7,05,000 रुपये अनुदान भेटलं. तुम्हाला साधारणतः ही लावून किती वर्ष झालेली आहेत? 4 वर्ष झाले सर. म्हणजे 4थं पीक आहे का हे? 4थं पीक आहे सर. 4थं वर्ष आहे. हो, 4थं. आतापर्यंत तुम्हाला किती पैसे झालेत? आतापर्यंत खर्च मायनस करता 4,60,000 रुपये माझ्या हातामध्ये आलेले आहे. मला वर्ष वाईज सांगा जरा थोडं. पहिल्या वर्षी उत्पादन थोडं कमी होतं, 1 लाखापर्यंत मला प्रॉफिट सुटलं. हां. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी 1.5 लाखापर्यंत. हां. आणि आता 4थ्या वर्षामध्ये पण 60,000पर्यंत उत्पादन घेतलं मी. म्हणजे 4,60,000 रुपये तुम्हाला उत्पादन मिळालेलं आहे. साधारणतः हे जी तोड आहे, हो, आता भाजीपाल्याची कशी आपण 2-4 दिवसात तोड करतो किंवा दिवसाआड तोड करतो हो. आणि पैसे घेऊन येतो बाजारातून, तसे पैसे तुमच्या खिशामध्ये कधी येतात ह्याच्यामध्ये? 1 हप्त्याला येतं सर. 8 दिवसानंतर 8 ते 10,000 रुपये येतात. हां. 3,000 ते 3,500 पान निघतं. एक पान 2.5 ते 3 रुपयाला जातं. कलकत्ता पानं जी आपल्याकडे मी जी पाहतोय ती सगळी बिहार, ओरिसा, त्यानंतर पश्चिम बंगाल इकडूनच येतात. मग हो. तुमची पानं कोण घेते? माझी इथंच औरंगाबादला बरेचसे पान सेंटर आहे. हां. आणि काही कन्नडला, इथं खुलताबादला पण विकतो. हां. आणि आमच्या इथं टुरिस्ट पॉइंट असल्यामुळं लेणीवरती हां. 4-5 टपरीवाले हां. त्यांना पण हप्त्याला 200-200 पानं लागतात त्यांना. ते पण घेतात. हो, मग त्याला पुरवठा कसं करता तुम्ही? इथून ऑर्डर आल्यानंतर तोडून लगेच नेऊन देतो इथून. नेऊन देता तुम्ही? हो. म्हणजे असे आता किती ग्राहक आहेत तुमचे? इथं वेरूळमध्ये 5 ग्राहक आहे सर. आणखी? आणि कन्नडला 3 ग्राहक आहे. बर हातनेरला पण 2 आहे. बर आणि MIDC मध्ये 1 आहे. हे 4थं वर्ष आहे. मग 4थ्या वर्षी तुम्हाला 60,000च का पैसे झाले? ते गेल्या वर्षी तर 1.5 लाख रुपये झाले. हो. पण हे पूर्ण वर्ष झालं नाही सर. आता नाही, 4थं वर्ष लागून 5 महिने झाले. आणखी किती पैसे होतील? एक 50,000 पर्यंत व्हायला पाहिजे. 1,10,000 पर्यंत जातो तो. जातं. या 10 गुंठ्यामध्ये किती ओळी आहेत तुमच्या? 20 आहे सर. 20. 20 ओळीत. आणि हो. किती झाड आहेत? एका ओळीमध्ये ना 110 झाड आहे सर. मग टोटल किती असतील? तर 1,100 भरतात ते. हां. पण असं थोडं काही बाद झालेले आहेत. आपण 100 समजा गाळलेले 1,000 झाड पूर्ण. गादी वाफ्यावर तुम्ही हो. लागवड केलेली. हो. आता ह्या 2 गादी वाफ्यामध्ये अंतर किती आहे? 4.5 फूट आहे सर. 4.5 फुटाचं आहे. आणि या 2 वेलीमधलं अंतर 2 फूट. म्हणजे 4.5 बाय 2 फुटावर तुमची लागवड आहे. कलकत्ता पानाची शेती अशी आहे की ती अनुभवाने किंवा प्रशिक्षणाची रीती. मी गांधीलीला जाऊन ते शरद आवटे सर आहे त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं. हां. आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी लागवड केलेली. म्हणजे MGM कृषी विज्ञान केंद्र गांधेली गांधीली इथं तुम्ही तिथं प्रत्यक्ष काम केलंय? प्रत्यक्ष मी तिथे जाऊन अनुभव घेतला. हां. त्या सरांनी 4-5 वेळेस मला व्हिजिट द्यायला लावली. त्यांचं काम चालू असताना हां. मला त्यांनी दाखवलं प्लांटेशन कसं करायचं, हां. इरिगेशन. आणि ह्यो जो ओलावा आहे हां. ह्याचा, हां. हा ओलावा कंटिन्यू जमिनीमध्ये टिकून असला तरच पानं ते सक्सेस आहे. हां. आपण जर याला रोज पाणी नाही दिलं हां. तर त्याचं उत्पादन घटून जातं सर.
म्हणजे ठिबकनी पाणी देताय काय तुम्ही? ठिबकनी पाणी जातं. किती पाणी देता साधारणतः याला? एक साधारण रोज अर्धा तास. आता तुमची इनलाईन ड्रिपर दिसत आहेत हे इनलाईन ड्रिप किती फूट आहे दोन अंतरामधलं? सव्वा फुटाचं आहे, सव्वा फुटावर आहे. हो. मग किती पाणी पडतं ते एका तासाला साधारण अर्ध्या तासामध्ये? अर्धा तासाला समजा त्याचं 2 लिटर 4 घंट्याचं 4 लिटर ड्रिपर आहे सर. हा तर अर्ध्या तासामध्ये 2 लिटर पाणी जातं एका ड्रिपनं. बर एका ड्रिपरमुळे बर मग सारखी ओल ठेवायला पाहिजे. होल कंटिन्यू पाहिजे. बरं आता हे जे बियाणं आहे हम्म. हे जे रोपं आहेत ते कुठून आणली? गांधीलीवरूनच आणले. गांधीवरून. आणि काय भाव भेटले होते? त्यांनी मला 50 रुपयाला एक रोप दिलं होतं. ही बेड करताना तुम्ही याच्यामध्ये काय खतं वगैरे काय टाकली होती का? हो सर. काय टाकली होती सांगा बरं. 2 ट्रॅली शेणखत हा. आणि आपली जी कुट्टी असते ना सर मक्काची, हा. ती त्याच्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये गाठली. लागवड केल्यानंतर याला काय पुन्हा वेगळी खतं द्यावं लागतात का? नाही, वॉटर सोलेबल काहीच नाही सर. याला फक्त स्लरीचा वापर करतो मी. स्लरीचा वापर आणि करता? ताक आणि गुळ हा. आणि 10 पर्निआरची फवारणी करत ही फवारणी कशामुळे करता? हे मावा जो आहे ना सर, हा. मावा कंट्रोल येण्यासाठी आणि ताक आणि गुळामुळे याला जे आहे ना टॉनिक भेटतं सर. बर याचा कलर हा पिवळा न राहताना गडद हिरवा होतो. म्हणजे हे सगळं सेंद्रिय आहे तुमचं? सगळं सेंद्रिय. सगळं म्हणजे सेंद्रिय. केमिकलची फवारणी कुठली नाही? नाही खतं पण केमिकलची नाही? नाही. हा? केमिकलचं जर केलं ना आपण तर हा. याचं काय होतं, हा. या असं करपा यायला सुरुवात होती सर. त्याच्यावर का? आपण जर केमिकल यूज केलं, हा. सुरुवातीला मी हा. तिथून आणल्यानंतर 1-2 फवारणी हा. याची केली होती कीटकनाशकाची, हा. या माव्यासाठी कॉन्फिडरन्सची. हा. तर ही कड जी आहे ना ही करपायला लागली होती. मग ते सरांनी सांगितलं हा. तुम्ही याला पेस्टिसाइड वगैरे रासायनिक वापरू नका म्हणे. हा. आम्ही जी ट्रीटमेंट सांगतो तीच करा म्हणे. बघ ही किती वर्षाचं पीक आहे? म्हणजे एखादा तुम्हाला ह्या हरितगृहामध्ये लावलंय, हो. हे किती वर्ष घेणार तुम्ही आता? आणखी एक आता एवढं वर्ष सर, नंतर चेंज करून परत 6 महिने गॅप देऊन परत लागवड करणार सर. मग ही वरचं ही काढून टाकणार का? नाही, काढा नाही, फक्त बांबू काढून हा. आणि हे नेट आहे ना जमा करून घ्यायची हा. आणि 1 महिना वाळल्यानंतर दुसरं एक पीक घेणार त्याच्यामध्ये. मग सतत घेतलं तर काय होतं न करता जर केलं तर? तर त्यांचं कसं म्हणणं आहे, निमोटेडचं प्रमाण जास्त असतं ओलाव्यामुळं. हा. तर मग आपण 6 महिने त्याला गॅप दिल्यानंतर निमोटेड क्लिअर होऊन जातो. बर. आणि परत पण आपण बगीचा लावला तर तो 4 ते 5 वर्ष चालला पाहिजे. हा. लगेच 2 वर्ष चालून जर काढावा लागला तर परत- आपलं उत्पादन खर्च वगैरे आणि हा वाढत होतो. इन्व्हेस्टमेंट करायला परवडत नाही. जसं जसं वय वाढेल ह्याचं तसं पानाचा आकार पण बदलतो. काय होतं सांगा बरं? 1 वर्षानंतर पानाची साईज मोठी भेटते सर. 1 वर्षानंतर? 1 वर्षानंतर. नंतर पुन्हा पुन्हा 3 वर्ष झाल्यानंतर थोडी साईज कमी व्हायला सुरुवात होते. तुम्ही 3 रुपयाला पान विकता म्हणले. हो हो, कोणतं पान आहे सांगा बरं साईज? ही अशी साईज हे 3 रुपयाला पान आहे? हो, ही साईज. हे साईज. आता चांगल्या प्रकारचं तुमचं कलकत्ता पान आहे, हो. हे कशावरून समजायचं बरं? कसं ओळखायचं? त्याला गडद कलर पाहिजे सर. गडद हिरवा कलर पाहिजे हा. आणि पानाची जाडी पाहिजे. जाड पाहिजे पाणी. कडक झाल्याशिवाय ते तोडायला पण येत नाही आणि त्याची टेस्ट येत नाही. याच्यामध्ये हे बांबू किती उंचीचे आहेत? हे 14 फुटाचे बांबू आहे सर. 2 फूट खाली गाडलेले हा. आणि 12 फूट वरती ठेवलेले. हे बांबू कशासाठी लागतात त्याला? हे बांधून वरती जात राहतं सर. हे हा, त्याला बांधावं लागतं का वर? हो, बांधावं लागतं. बरं, ह्याला काय मुळ्या बिळ्या येतात का? हो, मुळ्या हे पकडत राहतं सर याला. इथे जवळ घ्या. हा, ही मुळ्या येतात तुमच्या ह्या? हो. त्याला- हे धरत चालतं. आपण जसं जसं बांधलं का हा, तसं त्याला पकडत चालतं. वर वर जातं ते. वर वर जातं. तुमचं जे पानाचं जे उत्पादन आहे हम्म. तर कोणत्या महिन्यापासून सुरू होतं आणि कोणत्या महिन्याला थांबतं वर्षातलं? वर्षामध्ये हे फेब्रुवारी पर्यंत चांगलं हा. चालतं, जून पासून. हा. आणि फेब्रुवारी नंतर थोडं उत्पादन त्याचं घटतं. जिथं 3000 पानं निघायचे, हा. जास्त टेम्परेचरमुळे आपल्याला 2000 पानाचीच क्वांटिटी भेटते. आणि ते 2-3 महिन्यापर्यंत समजा मे महिना संपेपर्यंत थोडं उत्पादन घटतं. हा. आणि जून लागल्यापासून पुन्हा उलट उत्पादन वाढतं. 3000 पेक्षा हा. जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत जास्त क्वांटिटी भेटते. बर 3,500-4,000 पर्यंत पण हप्त्याला पानं भेटतात त्याच्यापासून. बर बर. आणि ह्याच्यामध्ये काय चढवणे उतरवणे एक प्रकार असतो, काय असतो तो? हो, याला 12 महिन्यानंतर हे पूर्ण वेल आहे ना, हा. समजा 10 ते 11 फुटापर्यंत जात्या. हा. याला पूर्ण खाली घेऊन हा. याला गुंडाळून आणि खाली जमिनीमध्ये गाडावं लागतं. बर. आणि गाडते वेळेस आपण नाली करतो, हा. त्याच्यात शेणखत टाकून बुरशीनाशक टाकून हा. आणि मग ते वेल गाडतो त्याच्यामध्ये. बर. आणि पुन्हा त्याचा शेंडा बांबूवर बांधायचा. हा. तर परत 12 महिने चालतं. आपल्याला पानाचं उत्पादन 1 महिन्यात स्टार्ट होतं ते परत. परत 1 महिना चढतं. हो, मग त्याला उतरवणे म्हणता का तुम्ही? उतरण म्हणतं त्याला. उतरण. चांगलं उत्पादन आहे आणि 10 गुंठ्यामध्ये 1 लाख रुपये भेटलं म्हणजे एवढं सोपं नाही. बर. कारण आपण दुसरं पीक घेतलं हा. तर 1 लाख रुपये लावून त्याची 1 लाख रुपये भेटता की नाही त्याची पण शाश्वती नाही. बर बर बर. हा. बरं, आता म्हणजे ह्याचं उत्पादन दुसरीकडे होत नसल्यामुळे याला भाव भेटतोय. भाव भेटतो. आता शेवटचा प्रश्न,
ही कलकत्ता पानाची जी शेती आहे ही इतर शेतकऱ्यांनी केली पाहिजे का? केली पाहिजे सर. हो, पॉली हाऊसमध्ये 100% सक्सेस आहे. हां. पण त्याच्यासाठी पॉली हाऊस असणं आवश्यक आहे. बर आणि त्याला जे हे आता जे प्रमाण हां. आहे सावलीचं, हां. ही सावली त्याला कंटिन्यू पाहिजे. बर आणि बर. उन्हाळ्यामध्ये पण हे फॉगर चालवावं लागतं. फॉगर चालू लागतात. 2-3 वेळा टेम्परेचर दुपारी 12 वाजेनंतर हां. 1-1 तासाला 2-3 तास समजा हां. 5-5 मिनिटं हां. फॉगर चालवून आपल्याला क्लायमेट कंट्रोलमध्ये ठेवता येतं. म्हणजे तापमान खाली पाहिजे, हो, तापमान. आर्द्रता जास्त पाहिजे, हो, असंच ना? आर्द्रता जास्त हं. आर्द्रता 60 ते 70% पर्यंत त्याला आर्द्रता पाहिजे. हां. जेवढी आर्द्रता जास्त राहील तेवढी पानाची साईज वाढते ते. बरं 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 बरं. मग उन्हाळ्यामध्ये किती वेळ चालवता तुम्ही फॉगर? एक एक तासाला आणि 1 तासानंतर 5 मिनिटं 12 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत.